रामकृष्णारी तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी काय उने तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी। जगतवंदनी जगत तुकोबऱ्यांचा हा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी आपण घेतलेला आहोत। महाराज या अभंगामध्ये म्हणतायत तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ। परवा मित्रांनो महाशिवरात्री आहे। महाशिवरात्रीला आपण आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक ज्या ठिकाणी भगवान महादेवाचं मंदिर असेल, भगवान शंकराचं मंदिर असेल, त्या ठिकाणी आपण काय करायला जातो तर दर्शनाला जातो, उपवास करतो। या दिवशीचा उपवास हा काही जण निर्जला म्हणजे पाणीही घ्यायचं नाही, काही जण फलाहार घेतात, काही जण फक्त दूध घेतात, अशा वेगवेगळ्या प्रकारचं, काही जण कौट, तुम्हाला माहिती आहे कौटच खातात अशा, किंवा काही जण ज्या वेळेला आपण रताळी वगैरे बनवतो तर फक्त रताळीच सेवन करतात। अशा वेगवेगळ्या प्रत्येकाचा उपवास असतात। काही जण ध्यानधारणा करतात, भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला गज चर्म व्याघ्रांबर कंठी। या कंठामध्ये जे आम्ही धरलेलं आहे, या भूते वेताळ नाती हार्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार, याप्रमाणे भस्माची ओटी करतात। या अभंगात म्हणतात महाराज तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ। जो अभंग आहे तुकोबारायांनी हा शंकरावरती गायलेला अभंग आहे, किंवा भस्म उटी रुंडमाळा हा नरहरी सोनाराचा अभंग आहे। नरहरी सोनार अंत एक वैशिष्ट्य आहे, 2 मिनिटांमध्ये सांगून पुढे जाईल की ज्यांना सोन्याची पारख होती। सोनं काय आहे, आज सोन्याची ताकद किती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, सोनं कसं असावं, सोन्याचे बाजारभाव काय आहेत, परंतु नरहरी सोनार त्यामध्ये भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेती ज्वाला, जे त्यावेळेला त्या ज्या सोन्यावरती सोनं घडवायचं काम करत होते, सोन्यामध्ये आज जरी आपण सोनं खरेदीला गेलो मित्रांनो तरी सोन्यामध्ये काय करतात, झळ घेतली जाते। सोनं जरी तुम्ही आज 1 तोळा घेतला, 2 तोळे घेतले, तर ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे परत द्यायला तेव्हा काय घेतली जाते, त्याच्यावरती घडवळ घेतली जाते, म्हणजे त्याच्यावरती घसारा घेतला जातो। सोन्यामध्ये काय मिक्स करायचं आहे तर हे कोणाला माहिती आहे, जो त्यातला पारखी आहे, सोनार आहे, त्यालाच माहिती आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो तुकोबराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी। तुम्ही काय आहे तर तुम्ही या जगाचे मायबाप आहात। सर्वात जर पंढरीचा पहिला वारकरी कोण असेल तर भगवान शंकर आहे। पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन मन, एकमेकाच्या पाया जे आपण पडतो त्या पंढरी नगरीमध्ये पडतो। पंढरी नगरीचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यात पांडुरंगाचा पहिला वारकरी कोण असेल तर विष्णू, ज्याप्रमाणे शंकर भगवान हे सगळ्यात पहिले पांडुरंगाचे वारकरी आहेत। आणि आपण ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला भगवान शंकराच्या प्रत्येक ज्या ठिकाणी मंदिरं असतील, रायगडावरती जावा, कुठल्याही मंदिरात कुठल्याही गडावरती जावा, त्या ठिकाणी छत्रपतींनी पण काय केलेलं आहे, शपथ घेताना कोणाची घेतली तर रायरेश्वराची शपथ घेतली आहे। त्या ठिकाणी त्यांनी अभिषेक कशाचा केला आहे तर रक्ताचा अभिषेक केला आहे। जी आपल्या हातामध्ये जी शमशेर होती, तलवार होती, त्याच्यामधून त्यावेळेला बोटावरती चालवलं आणि त्या बोटाचे जे रक्त निघालं त्याचं जे अभिषेक घातला तो कुठं घातला पहिल्यांदा हे सर्वांना ज्ञात आहे। कशावरती घातला तर ह्या पिंडीवरती, म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती पहिला अभिषेक घातला। हा कशाचा घातला तर रक्ताचा घातला। आणि त्या ठिकाणी संकल्प मांडला की स्वराज्य घडवल तर कसं घडवल, आणि स्वराज्यामध्ये आमच्या कुठल्याही मात्या भगिनीला कुठलाही त्रास होणार नाही, नुसता स्वराज्य घडवणार नाही तर माझ्या मातीची, माझ्या शेतीची, माझ्या आयाबायांची इज्जत मी राखन। नुसतं तेच करणार नाही तर प्रत्येकाला काय करन तर कुणालाही माझ्या जीवनामध्ये कुठलं व्यसन त्याला मी करून देणार नाही। नुसतं व्यसन तर लांब राहिलं, त्याच्याकडनं कुठलंही विचित्र कार्य माझ्याकडून आयुष्यात घडणार नाही। मी त्याला काय करन तर चांगल्या मार्गाला
जोडोनिया मोडोनिया वाटा सूक्ष्म दस्तर केला राज्य भार चाली ऐसा. ज्या राज्यामध्ये मी नुसता असा नाही चालत, हे सैन्य दल प्रत्येक घेऊन चालणं, ह्या सगळ्यांना मी काय करन तर कुठलाही वाम मार्ग लावून देणार नाही. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये एक करा, कुठलंही व्यसन करू नका, कुणाचं वाईट चिंतू नका, कुणाच्याही सुखदुःखामध्ये सहभागी व्हा. ज्या ठिकाणी दुःखाची वेळ असेल तिथं आमंत्रणाची वाट पाहू नका, ज्या ठिकाणी दुःख असेल तिथं निमंत्रणाची वाट पाहू नका. पण ज्या ठिकाणी आनंदाचा उत्सव असेल आणि ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं असेल तिथं आवर्जून जावा. आणि जर एखादी नसल बोलत तर तिथं जाऊ नका, परंतु त्याच्यावरती आपली अंतःकरणातून श्रद्धा आहे, त्याच्या आनंदामध्ये पण सहभागी व्हा, त्याच्या दुःखातही सहभागी व्हा. ज्यांनी बोलवलं त्याच्यामध्ये आवर्जून जावा. आणि ज्या ठिकाणी दुःख असेल, ज्या ठिकाणी वेगळे एखादा अंत्यविधी असेल, एखादी दुःखद घटना घडलेली असेल, त्या ठिकाणी बोलवायची गरज नाही. त्या ठिकाणी स्वतः होऊन जा आणि ती काय मदत लागत असेल त्या ठिकाणी अंतःकरणापासून त्यांना मदत करा. अशा ज्या वेळेला आपल्या अंतःकरणात भाव निर्माण होतील त्यावेळेला तुम्ही खरं संत झालेस. संत तर आहेत, संतांची मांडळी आहे, लाखो लोक आहेत, पण प्रत्येकाकडनंही हे घडत नाही. तर ज्या ठिकाणी कुठं जायचं आहे आपण, की ज्या ठिकाणी आर्त मनामध्ये आहे. मग असे मी बोलून गेलो एका अभंगामध्ये, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे. कुठं जावं, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी आहे, कधी एकदा ती आषाढी येईल, कार्तिक येईल आणि मी त्या पंढरी नगरीमध्ये जाईल आणि त्यांच्यामध्ये मी जाऊन माझ्या जीवनाचा आनंद मला कसा घेता येईल. तिथं जावा, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही. आता याप्रमाणे त्यामध्ये जावा, जीवनाचा आनंद घ्या. जीवन काय आहे, जीवनामध्ये गेल्यानंतर आपण काय केलं पाहिजे हे महाराज आवर्जून यामध्ये सांगतात. तुम्ही विश्वनाथ दिन रंक मी आणात, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी. काय उणे तुम्हा पाशी मी तर अल्पशी संतोषी. महाराज पुढे म्हणतात, काय उणे तुम्हा पाशी मी तर अल्पशी संतोषी. मी तुमच्याकडे काहीच कमी नाही आहे, तुमच्याकडे सगळं काही आहे. अल्पशी संतोषी म्हणजे मी का, माझ्या मनात विकल्प काय येतात, मी एवढं सगळं असून मी असमाधानी काय आहे. त्यासाठी मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि पुढं मारा, तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी. रामकृष्ण हरी.